उपमुख्यमंत्री अजित पवार 12 सप्टेंबर रोजी खेड तालुक्याच्या दौऱ्यावर. आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर परिसरात कोट्यावधींच्या विकास कामांची उद्घाटन आणि भूमिपूजन धडाका. चाकणमध्ये सन्मान सोहळ्याबरोबरच शेतकरी मेळावा. कडूस येथे अजितदादा शेतकऱ्यांना करणार संबोधित. घरोघरी सोन पावलांनी लाडक्या गौरीचं आगमन. संपन्नता आणि समृद्धीचं प्रतीक असलेल्या गौराईचं मनोभावे स्वागत. पहिल्या दिवशी गौराईस बाजरीची भाकरी आणि मेथीच्या भाजीचा नैवेद्य. दुसऱ्या दिवशी पुरणपोळीसह पंचपक्वान्नाच्या नैवेद्यांची परंपरा. महिला वर्गांमध्ये चैतन्य आणि उत्साहाचं वातावरण. महसूल विभागाच्या कारभाराविरोधातील आंदोलनाला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या लीगल सेलचा पाठिंबा. ॲडव्होकेट अरुण मुळक आणि राष्ट्रवादी सेलची योद्धा माजी सैनिक संघटनेला साथ. आंदोलक साहेबराव जाधव यांचा लढा सुरूच. प्रशासनाकडून मात्र ढिम्म प्रतिसाद. खरपुडी बुद्रुक डोंगर परिसरात तरसांचं दर्शन. हिंस्र वन्य प्राण्यांच्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये भीती. तरसाच्या वाटसुरूवरील हल्ल्याची घटना पुन्हा झाली ताजी. शेतकरी आणि नागरिकांनी रानात फिरताना काळजी घेण्याचं वन विभागाकडून आवाहन. चाकण नगर परिषदेचा पदभार चंद्रकांत भोसले यांनी स्वीकारला. सटाणा नगर परिषदेतून तडकाफडकी बदली. 7 महिन्यात भोसले यांची दुसरी बदली. बेकायदा बांधकाम, चाकणकरांचा पाणी प्रश्न आणि पथारीवाले हे नव्या मुख्य अधिकाऱ्यांच्या पुढचे मोठे आव्हान. आळंदी ग्रामीण रुग्णालयात BCG लसीकरणास सुरुवात. TB मुक्त भारतासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज. आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उर्मिला शिंदे यांची माहिती. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या जाणीव जागृती मंचच्या वर्धापन दिनी मान्यवरांची मांदियाळी. हबप भरत महाराज थोरात यांनी संघटनेच्या पदाधिकारी आणि सभासदांना केले संबोधित. जाणीव जागृती मंचचा 7वा वर्धापन दिन उत्साहात. PT शिंदे गुरुजींच्या स्मरणदिनी कुटुंबियांचा सन्मान. प्रांत अनिल दोंडे यांची योद्धा माजी सैनिक संघटनेच्या उपोषण स्थळी भेट. संघटनेच्या सर्व मागण्यांबाबत प्रशासकीय पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं प्रांत अधिकाऱ्यांकडून सांगावा. संघटनेच्या सर्व मागण्यांबाबत लवकरच निर्णय.